Welcome all dear students. In this video we are going to discuss the multiple choice questions on the lesson Love Story by Menka Gandhi. So, Love Story by Menka Gandhi, and here it is the introduction that we have to keep in mind so as to understand the theme of the story. Let us move forward. Here is the first multiple choice question. What does the author describe as the inevitable corollary of loving? प्रेमाचं कोरोलरी म्हणजे प्रेमाचं अटळ असणारं एक तत्व ते कोणतं लेखिका या धड्यामध्ये वर्णन करतात? फर्स्ट ऑप्शन इज लाफिंग, हास्य. सेकंड ऑप्शन मॅरेज, लग्न. थर्ड ऑप्शन लूजिंग, विरह. चौथा ऑप्शन ग्रीफ म्हणजे दुःख. ओके, चारपैकी कोणती कोरोलरी, कोरोलरी म्हणजे प्रिन्सिपल किंवा तत्व कशाचं? प्रेमाचं, की जे आहेच, इनएव्हिटेबल आहे म्हणजे अटळ आहे, त्याचं वर्णन लेखिका या स्टोरीमध्ये करतात. बघूया याचं करेक्ट आन्सर काय. हा ॲरो जाऊन राहिला आहे तिसऱ्या पर्यायावर. करेक्ट आन्सर आहे लूजिंग. The second question is here on your mobile interface and it is, where did the sparrows build their nest? चिमण्यांनी त्यांचं घरटं कुठे बांधलं? and the option is, first option behind AC, एअर कंडिशनरच्या मागे. बी ऑप्शन on a cupboard, कपाटाच्या वर. सी ऑप्शन इन किचन, स्वयंपाक खोलीमध्ये. and ऑप्शन डी इन द बेडरूम, झोपण्याच्या खोलीमध्ये. लेट अस सी द करेक्ट ऑप्शन टू दिस क्वेश्चन and here it is option number D, in the bedroom. This is the correct answer. Third question, the bird's nest was comprised of. पक्षाचं घरटं या मिळून बनलेलं होतं. ऑप्शन ए ग्रास अँड हे, गवत आणि गवताचं अजून पालापाचोळा. ऑप्शन बी ग्रास, लिव्ज अँड प्लॅस्टिक शीट्स, गवत, पाने आणि प्लॅस्टिकचे तुकडे. ऑप्शन सी फ्लॉवर्स, लिव्ज अँड इन्सेक्ट्स, फुलं, पानं आणि काही किडे. ऑप्शन डी ग्रास, लिव्ज अँड कॉटन वूल, गवत, पाने आणि कापूस. बघा या ठिकाणी लेसनच्या बाहेर जर या प्रश्नाचं उत्तर शोधतो म्हटलं तर कदाचित चारही ऑप्शन आपल्याला योग्य वाटतील. फक्त अपवाद तिसऱ्या ऑप्शनचा, कारण कीटकांचं मिळून घरटं बनत नाही. म्हणजे पहिलं, दुसरं आणि चौथं ऑप्शन करेक्ट वाटू शकतात, पण आपल्याला उत्तर द्यायचं आहे पर्टिक्युलरली या धड्याच्या आधारावर, आणि म्हणून या लेसनच्या आधारावर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ग्रास, लिव्ज अँड प्लॅस्टिक सीड्स. फोर्थ क्वेश्चन, व्हाय आर द डॉग्स समटाइम्स स्लॅप? कुत्र्यांना कधी कधी का मारलं जायचं? म्हणजे लेखिकेच्या घरामध्ये जो पाळीव कुत्रा होता त्याला लेखिका केव्हा तरी अशी मारायची, ते का? सो द फर्स्ट ऑप्शन इज फॉर प्लेईंग विथ नमनम, नमनमसोबत तो खेळायचा म्हणून. ऑप्शन बी फॉर किलिंग बेबी बर्ड्स, त्या पक्ष्यांच्या पिल्लांना ठार मारलं होतं त्याने म्हणून. की फॉर एंटरिंग द बेडरूम, बेडरूममध्ये तो यायचा म्हणून. की ऑप्शन डी फॉर डिस्ट्रॉईंग बर्ड्स नेस्ट, पक्ष्यांचं घरटं त्याने मोडून काढलं होतं म्हणून. अँड द करेक्ट आन्सर फॉर धिस क्वेश्चन इज, लेट अस सी द ॲरो, अँड इट इज ऑप्शन बी फॉर किलिंग बेबी बर्ड्स. क्वेश्चन नंबर 5 इज हिअर, हाऊ डिड द फिमेल स्पॅरो डाय? ती चिमणी कशी मरण पावली? फर्स्ट ऑप्शन सी वॉज किल्ड बाय डॉग, कुत्र्याने तिला ठार मारलं. ऑप्शन बी शी हिट द फॅन, फॅनला तिची धडक लागली. ऑप्शन सी फेल इन टू वॉटर, पाण्यामध्ये बुडून ती मरण पावली. ऑप्शन डी शी फेल ऑफ फ्रॉम ए हाय लेज, उंच ठिकाणावरून ती खाली पडली आणि मरण पावली. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन बी, शी हिट द फॅन.
सिक्स्थ क्वेश्चन इज हिअर, द फिमेल स्पॅरो इज, म्हणजे ती चिमणी असते, चिमणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती ओळखायची कशी, तिचं वर्णन कसं आहे बघा केलेलं या लेसनमध्ये. पहिलं ऑप्शन स्मॉलर विथ ग्रे व्हाईट बॉडी, त्या मानाने लहान, ग्रे आणि व्हाईट कलर असणारी. ऑप्शन बी स्मॉलर विथ ब्लॅक थ्रोट अँड चेस्ट, त्या मानाने लहान, काळा गळा असणारी आणि छाती असणारी. ऑप्शन सी स्मॉलर विथ चेस्टनट अँड ब्लॅक विंग्स, लहान असणारी, छातीवर असा एक ठिपका असणारी आणि काळे पंख असणारी. आणि ऑप्शन डी लार्जर विथ ग्रे व्हाईट बॉडी, आकाराने त्या मानाने मोठी असणारी, ग्रे आणि व्हाईट रंग असणारी. अँड द करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज ऑफकोर्स द ऑप्शन ए स्मॉलर विथ ग्रे व्हाईट बॉडी. लेखिकेने जसं वर्णन केलेलं आहे त्या आधारावर हे उत्तर. आणि तसंही जनरल जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला सहज ते ओळखता येईल. क्वेश्चन नंबर 7 इज हिअर, व्हॉट डिड दी ऑथर फाइंड इन द नेस्ट. घरट्यामध्ये लेखिकेला काय सापडलं, काय दिसलं. ऑप्शन ए बेबी बर्ड, चिमणीचं पिलू दिसलं. ऑप्शन बी अ स्पेकल्ड एग, ठिपके ठिपके असणारं अंड दिसलं. ऑप्शन सी बोथ ए अँड बी, पर्याय ए सुद्धा आणि बी सुद्धा दोन्ही गोष्टी लेखिकेला त्या घरट्यामध्ये दिसल्या. की ऑप्शन डी नन, काहीच दिसलं नाही. अँड द करेक्ट आन्सर टू धिस क्वेश्चन इज ऑफकोर्स ऑप्शन सी बोथ ए अँड बी. लेसन जर आपण बारकाईने वाचला तर आपल्या सहज लक्षात येईल की लेखिकेने जेव्हा त्या घरट्यात बघितलं तेव्हा चिमणीचं पिलू दिसलं आणि सोबतच त्यामध्ये ठिपके असणारं अंडसुद्धा लेखिकेला दिसलं. नाव क्वेश्चन नंबर 8 इज हिअर, नमनम नीडेड टू बी फेड एव्हर. नमनमला खाऊ घालावं लागायचं म्हणजे कसं आणि केव्हा. अ डे, दिवसातून एकदा. ऑप्शन बी 2 hours, 2 तासामधून एकदा. ऑप्शन सी 1 hour, दर 1 तासाने. की ऑप्शन डी दर अर्ध्या तासाने, हाफ hour. ओके, the author Menka Gandhi has clearly mentioned when she describes that how Num Num had to be fed, and the correct answer to this question is of course option D, half hour. दर अर्ध्या तासाने त्या पिल्लाला लेखिका खाऊ घालायची. Question number 9 is here on your mobile interface and it is which of these was Num Num not fed. खालीलपैकी काय नमनमला खायला दिल्या जात नव्हतं. ऑप्शन ए डायलिया, ऑप्शन बी इन्सेक्ट्स, ऑप्शन सी वॉटरमेलन आणि ऑप्शन डी ब्रेड. या 4 गोष्टींपैकी नमनमला लेखिका काय देत नव्हती. अँड आय हॅव टोल्ड यू व्हेन आय डिस्कस्ड विथ यू द टेक्स्ट ऑफ द स्टोरी, बिकॉज मेनका गांधी इज प्युअरली व्हेजिटेरियन, ओके, she also followed the same thing so far as Num Num was to be fed, and the correct answer is of course option B, insects. Question number 10 is here, why did the author refuse to document Num Num's growth. Num Numच्या वाढीचं रेकॉर्ड ठेवायला लेखिकेने का नकार दिला. हाही प्रश्न मी तुम्हाला चांगला समजावून सांगितला आहे. बघा त्याचा पर्याय पहिला काय आहे. शी बिलीव्ड नमनम वुड स्टे विथ हर फॉर एव्हर. तिला खात्री होती की नमनम आपल्यासोबत नेहमीसाठी राहणार आहे. ऑप्शन बी शी फाउंड नमनम्स ग्रोथ अनइंटरेस्टिंग. नमनमच्या वाढीमध्ये तिला अजिबात रस नव्हता. ऑप्शन सी शी थॉट दॅट नमनम वुड डाय सून. तिला असं वाटलं की नमनम नाहीतरी लवकरच मरणार आहे म्हणून तिच्या ग्रोथचं रेकॉर्ड का बरं ठेवायचं. की ऑप्शन डी शी डिसलाइक्ड रायटिंग डायरीज. लेखिकेला डायरी लिहिणं आवडत नव्हतं. ओके, आय नो दॅट यू नो द करेक्ट आन्सर अँड द आन्सर टू दिस क्वेश्चन इज व्हेरी क्लिअर अँड इट इज ऑप्शन ए शी बिलीव्ड नमनम वुड स्टे विथ हर फॉर एव्हर.
आपल्यासोबतच ती नेहमीसाठी राहणार आहे आणि आपल्या मुलांच्या वाढीचं रेकॉर्ड आपण कधीच लिहून ठेवत नसतो आपल्या डायरीमध्ये. या कारणाने तिने नकार दिला. क्वेश्चन नंबर 11 इज हिअर. व्हॉट कॉज्ड नमनम टू लूज कॉन्फिडन्स इन हर फ्लाइंग ॲबिलिटीज. नमनमला उडण्याच्या तिच्या क्षमतेच्या बद्दल असणारा आत्मविश्वास का ढासळला. कशामुळे नमनमचा आत्मविश्वास ढासळला. पहिलं उड्डाण जेव्हा नमनमने घेतलं तेव्हा. ऑप्शन ए, हर फादर्स फ्लाइंग, कारण तिने बघितलं तिचे वडील तिच्यापेक्षा जोराने उडत आहेत म्हणून तिला असं वाटलं की आपल्याला उडता येत नाही. ऑप्शन बी, दी ऑथर्स डिस्करेजमेंट, लेखिकेने तिला मनाई केली होती, तिला प्रोत्साहन केलेलं नव्हतं म्हणून. ऑप्शन सी, द फॅन रोटेटिंग ॲट हाय स्पीड, तेथील फॅन जोराने फिरत होता म्हणून तिला उडण्यास त्रास होत होता. की ऑप्शन डी, द डॉग बार्किंग ॲट हर, तिला पाहिल्याबरोबर कुत्रा तिच्या मागे लागला आणि तो भुंकला म्हणून तिचा आत्मविश्वास ढासळला. या 4 पर्यायांपैकी करेक्ट पर्याय बघा ऑप्शन डी, द डॉग बार्किंग ॲट हर. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट डीड दी ऑथर डिसाईड टू डू आफ्टर नमनम डाईड. नमनम मरण पावल्यानंतर लेखिकेने काय करायचं ठरवलं. स्लॅप हर डॉग्स अँड गेट रीड ऑफ देम, त्या कुत्र्यांना झोडपून काढायचं आणि त्यांना हाकलून लावायचं. की ऑप्शन बी, क्लोज अप हर बेडरूम सो दॅट नो मोर नेस्ट्स आर बिल्ट देअर, आपल्या बेडरूमचं दार बंद ठेवायचं जेणेकरून अधिक घरट्या रूममध्ये बांधल्या जाणार नाहीत. ऑप्शन सी, ओपन ए सँक्च्युअरी, एक सँक्च्युअरी ओपन करायची म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी ठेवलेले असतात. ऑप्शन डी, किल दी फादर स्पॅरो ॲज वेल, तो जो चिमणा होता त्यालासुद्धा ठार मारून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. या 4 पर्यायांपैकी करेक्ट पर्याय बघा ऑफकोर्स ऑप्शन बी, क्लोज अप हर बेडरूम सो दॅट नो मोर नेस्ट्स आर बिल्ट देअर. So these were the multiple choice questions based on the story Love Story, which is written by Menka Gandhi. I am sure that you must have got the clear-cut ideas of this story and understood the theme as well as the script of the story. So now it is up to you to note it down all the multiple choice questions in your notebook and practice more and more. Thank you very much.